तर फ्रेंड्स, नाशिकमधील अशी एक पवित्र जागा जिथे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासात काही काळ घालवला. चला आज आपण पंचवटीमधील मंदिरांचे दर्शन घेऊया. नाशिकला आलात आणि पंचवटी नाही पाहिलत तर तुमची यात्रा अपूर्णच राहते. आज आपण या पवित्र ठिकाणाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. रामायणाशी जोडलेले नाशिकमधील सर्वात पवित्र ठिकाण म्हणजे पंचवटी. इथे नक्की काय काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नाशिक शहरातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणजे हे पंचवटी आहे. या ठिकाणाचे नाव पंचवटी का पडले या मार्गसुद्धा एक कथा आहे. पंच म्हणजे 5 आणि वटी म्हणजे वडाची झाडे. पूर्वी येथे 5 मोठी वडाची झाडे होती, म्हणून या भागाला पंचवटी असे नाव पडले. तर आम्ही पंचवटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलच्या समोरच होतं काळाराम मंदिर. तर आम्ही सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही 7 वाजताच निघालो आहोत मंदिरात आणि पहिलं दर्शन घेणार आहोत आम्ही काळाराम मंदिराचं. तर सकाळी लवकर आलो होतो त्याच्यामुळे गर्दी मंदिरात तशी कमीच होती. या मंदिरामध्ये भगवान रामाची काळ्या दगडाची सुंदर मूर्ती आहे, म्हणून या मंदिराला काळाराम मंदिर असे नाव पडले. हे मंदिर 1788 साली बांधले गेले असून हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. आतमध्ये ॲक्च्युली अलाउड नव्हतं रेकॉर्ड करण्यासाठी, त्याच्यामुळे रेकॉर्ड करता नाही आलं. इथे हे काळाराम मंदिराच्या बाहेरसुद्धा खूप मोकळी जागा होती. परिसर जो होता तो खूप स्वच्छ होता आणि खूप छान होता. मंदिरसुद्धा खूप सुंदर बांधलेलं होतं, तुम्ही पाहू शकता. काळ्या दगडांचं आणि कोरीव छानपैकी काम केलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही येताय तर नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे. तर इथे थोडं मोकळं होतं त्याच्यामुळे लिली थोडं खेळत होती. थोडाफार टाईम आम्ही इथे बसलो आणि मग आम्हाला पुढील दर्शनासाठी सुद्धा जायचं होतं. तर त्यासाठी आम्ही निघालो. त्याचबरोबर बाहेर मंदिरसुद्धा होतं गणपतीचं, तिथे दर्शन घेतलं. इथे 2 हत्ती होते त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि त्याचबरोबर यात्रा असल्यामुळे खूप भाविकांची गर्दी झालेली होती इकडे. तर काळाराम मंदिर दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही इथे रामजी की जुनी पर्णकुटी येथे आलो. पंचवटी परिसरातच रामजी की पर्णकुटी हे एक पवित्र स्थान आहे. रामायणानुसार वनवासाच्या काळी राम, सीता आणि लक्ष्मण यांनी या ठिकाणी पर्णकुटी म्हणजेच पान आणि लाकडांपासून बनवलेलं छोटं निवासस्थान तयार करून वास्तव्य केले होते, अशी श्रद्धा आहे. आज तेथे त्या आठवणी जपण्यासाठी पवित्र जागा तयार करण्यात आली आहे आणि अनेक भाविक येथे येऊन दर्शन घेतात. तर यानंतर आम्ही ऑटो बुक केली पूर्ण दर्शन करण्यासाठी, कारण त्या लोकांना कुठे कसं जायचं, कधी गर्दी असते माहिती असतं, त्याच्यामुळे ते लोक त्यांच्या टाईममध्ये व्यवस्थित पूर्ण यानंतर गेलो आम्ही लक्ष्मीनारायण टेम्पल. हे एक सुंदर आणि शांत मंदिर आहे. या मंदिरामध्ये लक्ष्मी आणि विष्णू यांच्या सुंदर मूर्त्या आहेत. भाविक येथे येऊन लक्ष्मीनारायणचे दर्शन घेतात आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करतात. मंदिराचा परिसर खूप शांत आणि भक्तिमय असल्यामुळे येथे दर्शन घेताना एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. तर फ्रेंड्स, लक्ष्मण नारायण मंदिराचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही लक्ष्मणाने नाक कापलेली जागा म्हणजे पंचवटी परिसरातच असलेले कपालेश्वर टेम्पल आणि त्याच्या आसपासचा परिसर रामायणातील एका महत्त्वाच्या घटनेशी जोडलेला जातो. रामायणानुसार येथे राक्षसी शूर्पणखा ही रामा यांच्यावर मोहित झाली होती, पण जेव्हा तिने सीता यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मणा यांनी त्यांचे नाक कापले. अशी कथा रामायणात सांगितली जाते, तेच इथे दर्शवलेलं आहे. आणि असे मानले जाते की नाशिक म्हणजेच नाशिक या शहराचे नावही नाक कापण्याच्या या घटनेवरूनच पडलेलं आहे. तर हे दृश्य इथे दाखवलेलं आहे.
खूप छान अशा पद्धतीने दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे. मंदिरातून खाली आल्यावर असे छान छान इथे दृश्य बनवलेले होते. राम, लक्ष्मण आणि सीता त्यांच्या कुंटीच्या बाहेर असे दाखवलेले होते. खूप छान दृश्य बनवलेले होते. त्याचबरोबर इथे साईडला राम, लक्ष्मण आणि शबरी खूप सुंदर दृश्य बनवलेले होते. तर नेक्स्ट आम्ही गेलो रामसृष्टी उद्यान येथे. तर हे सुद्धा पंचवटी परिसरातच असलेले रामसृष्टी उद्यान हे एक सुंदर आणि शांत उद्यान आहे. या उद्यानाचे नाव मराठा काळातील प्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुदने यांच्या नावावर ठेवले आहे. रामशास्त्री प्रभुणे हे न्यायप्रिय आणि प्रामाणिक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या ज्ञाननिष्ठ स्वभावामुळे त्यांना मराठा इतिहासात खूप मानाचे स्थान आहे. आज हे उद्यान पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी एक सुंदर फिरण्याची जागा बनलेली आहे. येथे हिरवळ झाडे आणि शांत वातावरण असल्यामुळे अनेक जण येथे थोडा वेळ निवांत घालवायला येतात. इथे श्रीराम यांची भव्य की मोठी मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता. मी होईल तितकं मी शूटिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. आजूबाजूला सर्वीकडे मोकळा परिसर आहे आणि ग्रीनरी आहे चारही बाजूने. फिरण्यासाठी खूप उत्तम ठिकाण आहे. पाहू शकता इथे आहे कपिला आणि गोदावरीचा संगम. खूप छान आहे. पावसामध्ये हे सर्व पूर्ण भरून पाणी बाहेर येतं. हे सुद्धा जो आहे मोकळा भज्जी माहिती ह्या जागेबद्दल, तर आपण ते ऐकून घेऊया. देवांच्या साक्षीने सीता माता इथे आतमध्ये गुप्त झाली. मायावी रूप पंचवटी सीता गुफेत ठेवलं. रावणाने नेलं ती मायावी सीता मूळ स्वरूप अग्नीमध्ये. ते बघ मोठे मोठे धनी. हो ते बोलले ना. ये जगह का नाम है दंडक अरण्य तपोवन. ये है 12 साल कुंभ मेला यात्रा की भूमि. ये रामचंद्र जी सीता माता दर्शन, ब्रह्म तीर्थ, शिव तीर्थ, विष्णु तीर्थ, मुक्ति तीर्थ, अग्नि तीर्थ, सीता तीर्थ. सीता माता स्नान की जगह इसको सौभाग्य तीर्थ बोलते हैं. कपिल भगवान तप करके नदी आई कपिला. नासिक से गोदावरी, 2 नदी का कोने में संगम है. हाँ, यहाँ का कथा भाग रामायण में आता है. जब रामचंद्र भगवान वनवास में आए तो उन्होंने सीता माता को आदेश दिया, आपका मूल रूप अग्नि में गुप्त रखो. तो ब्रह्मदेव, शंकर और विष्णु 3 भगवान को साक्षी रख के सीता माता ये जगह पे अग्नि में गुप्त हो गई. राम जी ने यहाँ से छाया रूप निकाला, वो रखा पंचवटी सीता गुफा में. रावण लेके गया वो छाया रूप, मूल स्वरूप अग्नि में. शूर्पणखा, लक्ष्मण जी ने नाक कान काटा मूल जगह. यहाँ नाक काट के गोदावरी के बाजू में डाला. नाक को संस्कृत में नासिका बोलते, इसलिए वो हो गया नासिक.
बारिश में यहाँ का दर्शन बंद होता है, इसलिए ऊपर पुतला। ये यात्रा की भूमि है। आए हैं भगवान को हाथ जोड़ो, भगवान की प्रार्थना करो। सब महादेवस्य वल्लभे वल्लभे मोहजित्वा मोहजित्वा महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी नमोस्तुते। नमोस्तुते। हे रामचंद्र भगवान, हे रामचंद्र भगवान, आपके चरणों में आए हैं। आपके चरणों में आए हैं। हमारे देह का पाप पाप दुख दुख रोग रोग हरण करना, हरण करना, देह की की शुद्धि करना, शुद्धि करना, वंश का वंश का विस्तार करना, विस्तार करना, कुल का कुल का उद्धार करना, उद्धार करना, यात्रा यात्रा सफल करना। सफल करना। यहाँ यात्रा करके ब्रह्मा विष्णु महेश तीर्थ में अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, सौभाग्यान हे दान परिसर हा सुद्धा भरलेला असतो पाण्याने. तर फ्रेंड, आज सकाळी जो पहिल्यांदा केलं ते होतं काळाराम मंदिर, आणि आता जो आहे आम्ही जिथे गेलो ते आहे गोरेराम मंदिर. तर गोरेराम टेम्पल हे देखील एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला गोरेराम मंदिर असे नाव पडण्याचे कारण म्हणजे येथे असलेली रामायांची पांढऱ्या संगमरवरी दगडातील सुंदर मूर्ती, म्हणूनच या मंदिराला गोरेराम मंदिर असे म्हणतात. मंदिराचे बांधकाम खूप सुंदर असून अनेक भाविक येथे येऊन भगवान रामांचे दर्शन घेतात. पंचवटी परिसरात काळाराम मंदिर आणि गोरेराम मंदिर ही दोन्ही मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. तर फ्रेंड्स, पंचवटी ह्या भागात छोटे मोठे बरेच असे मंदिर होते. जर तुमच्याकडे खूप टाईम असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा की सर्व मंदिरातून दर्शन घेऊ शकतो. तर फ्रेंड्स, त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच एक होतं स्वामीनारायण मंदिर, अगदीच 2 मिनिटावरती होतं. तिथे आम्हाला पहिलं वाटलं की मंदिरच होतं, पण ते एक महाराज होतं, जसं मठ असतं तसं होतं तिथे. तर तिथे तुम्ही पाहू शकता, इथे सर्व जे जुन्या काळामध्ये जसं किचनचे प्रोडक्टचे यूज व्हायचे तसं सर्व होतं इथे. आपली संस्कृती, जसं त्यांनी सीता माताचा संसार असं सर्व तिथे करून ठेवलेलं होतं. खूप छान होतं ते सुद्धा पाहण्यासाठी. तर यानंतर आम्ही आलो इथे गंगाघाट येथे. पंचवटी परिसरातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक म्हणजे रामकुंड, ज्याला अनेक जण गंगाघाट असेही म्हणतात. येथे वाहणारी गोदावरी रिव्हर ही दक्षिण भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. असे मानले जाते की वनवासाच्या काळात राम येथे स्नान करत होते, त्यामुळे या ठिकाणाला खूप धार्मिक महत्त्व आहे. देशभरातून हजारो भाविक येथे येऊन गोदावरी नदीत स्नान करतात आणि आपल्या पूर्वजांसाठी पूजा व पिंडदान करतात. प्रत्येक 12 वर्षांनी येथे भव्य कुंभमेळा भरतो, ज्यासाठी लाखो साधू, संत आणि भाविक नाशिकमध्ये येतात. तुम्ही पाहू शकता, आत्ता सुद्धा खूप गर्दी आहे इथे आणि बरेच लोक आंघोळ वगैरे म्हणजे स्नान करतात. मला विचारू शकता. इकडचं मार्केट सुद्धा खूप छान होतं. बॅग्स वगैरे पण 100 पासून स्टार्ट होता. त्याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलच्याच बाजूला सीता गुफा होती, तिथेच एक मंदिर नाही म्हणता येणार असं गुफा होती, ज्याच्यामध्ये हे दाखवलेलं होतं
सीतामाताचं पण मला रेकॉर्ड करायला नाही मिळालं, कारण तिथे अलाउड नव्हतं आणि बाकीकडे कुठेही फीज नव्हती. आणि इथे सुद्धा फक्त 1 रुपीज अशी फीज होती, जी पैसा वसूल आहे. इथे बघण्यासाठी खूप छान आहे. तर हे सुद्धा छान होतं. तर आमची सीता गुफाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे, पण तिथे मला काहीच रेकॉर्ड करायला नाही मिळालं. तिथे अलाउड नव्हतं काहीच रेकॉर्ड करायला. ते तर आमच्या हॉटेलच्या अगदी बाजूलाच होतं. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने माझे हे व्हिडिओ झालेले आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनचं बटन क्लिक करायला विसरू नका. कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन असेल, हाईप करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एके छान नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बरोबर. बाय बाय. त्याचबरोबर मी सर्व माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.